नमस्कार शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांचे प्लॉट ह्या कंडिशनमध्ये आहे कांदा भिजवायचे आता फुल काढण्याच्या स्थितीमध्ये, तर शक्यतो त्यांनी अशा वेळेस नाही का कॅल्शियम आणि बोरॉनचा जर वापर केला तर योग्य राहील. कारण की जास्तीत जास्त फुलं चांगल्या प्रकारे नाही का गोंडे जे आहे आपल्यावाले हे उमलतील. आणि पाणी ड्रिप न देता आहे चांगली गोष्ट आहे, पण ड्रिपनं जेवढी पाहिजे तेवढी पाण्याची पूर्तता होत नाही. तर अशा वेळेस जर आपण फ्लड पाणी खालून भुईदांडाने जे पाणी म्हणतो आपण पाट पाणी, तर पाट पाणी जर दिलं तर योग्य राहील. आणि चांगले व्यवस्थित जे गोंडे म्हणतो आपण त्याला फुलं आहे तर हे येतील. कारण की सध्या उष्णता जास्त आहे, तापमानात वाढ झाल्यामुळं जेवढं पाहिजे तेवढं ठिबकनं पाणी जे देतो आहे आपण तेवढी त्याची पूर्तता होत नाही. याच्यासाठी जर आपण नाही का फ्लड पाणी पाट पाणी जर दिलं तर अतिशय उत्तम राहील. तर हा प्लॉट बघू शकता आपण, आता ठिबकनं भरपूर पाणी सोडत आहे, काय अडचण नाही. पण तरी याला पाट पाण्याची नाही का गरज भासते. हे बघा असं जिथं मुळी, आता इथं मुळी राहते आणि एवढं ठिबकच्या पाण्यानं वलं होऊ शकत नाही. आता इथपर्यंत मुळी आलेले आहे कांद्याच्या बियाण्याचा प्लॉट जो आहे तर, पण ह्या मुळीला ठिबकच्या पाण्यानं नाही का पूर्तता होत नाही. याच्यासाठी जर आपण पाट पाणी जर दिलं तर अतिशय उत्तम राहील. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की आपण होता येईल तेवढं शक्यतो पाट पाण्याने पाणी द्यायचं आहे.